रामकृष्ण हरी बावली, जय जय रामकृष्ण हरी बावली. आज संत तुकोबारायांचा एक प्रसिद्ध असा अभंग आपण चर्चेसाठी घेऊया. अभंग असा आहे पहा. बाण इच्छितो अपमान पावे, अमंगळ सवे अभाग्याची. एकाची अंगी तुझ्याचा वास, आशा पुढे नाश सिद्ध करी. अधिक फळाशी कोठे पावू शके, वासनेची भिकेवरी चाली. तुका म्हणे राजहंस ढोरायसे नावे, काय तया घ्यावे अलंकाराचे. असा अतिशय प्रसिद्ध असा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये तुकाराम महाराज मानवाच्या अति अपेक्षा, अहंकार, वासना आणि पात्रतेनुसार मिळणारं फळ यावर महाराजांनी भाष्य केलेले आहे, यावर महाराजांनी टीका केलेली आहे. तेव्हा पहिल्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात त्या अभंगामध्ये पाहूया. महाराज म्हणतात, बाण इच्छितो अपमान पावे, अमंगळ सवे अभाग्याची. जो स्वतः बाणाचा प्रतिष्ठेचा भुकेला असतो त्याला शेवटी अपमानालाच सामोरं जावं लागते. वाईटाचा, अमंगळाचा हव्यास जास्त केल्यास शेवटी भाग्य सुद्धा अभाग्यामध्ये म्हणजे दैव दुर्दैवामध्ये हे बदलू शकते, बदलत असते. काही लोकांना सवय असते, ते प्रचंड दिखावा करतात आणि मानासाठी, प्रतिष्ठेसाठी हपापलेले असतात. इतरांनी मला मान दिला पाहिजे, मला श्रेष्ठ म्हटलं पाहिजे, मला प्रतिष्ठा दिली पाहिजे, असं सतत त्यांचं सुरू असते आणि त्यासाठी ते वेगवेगळ्या क्लुप्त्या योजत असतात. परंतु बऱ्याच वेळा अशा लोकांची फजिती होत असते, ते स्वतःचं हसं करून घेत असतात. दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, एकाची अंगी दुजियाचा वास, आशा पुढे नाश सिद्ध करी. एकाची अंगी दुजियाचा वास, आशा पुढे नाश सिद्ध करी. एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की लगेच दुसऱ्या गोष्टीची आस लागते. जे एकाच्या अंगामध्ये दुसऱ्याचा वास असतो. एक गोष्ट प्राप्त झाली, एक गोष्ट माणसाला मिळाली की त्याच्या पुढचं मिळालं पाहिजे अशी अपेक्षा निर्माण होते, अशी आशा निर्माण होते आणि हे सतत वाढत जाते. उदाहरणार्थ एखाद्याजवळ घर नसते, बघ त्याला घर मिळते. घर मिळाल्यावर पहिल्या घराला रंग असला पाहिजे, रंग दिनं झाला. याला पीओपी असली पाहिजे, पीओपी झाली. यामध्ये आता पंखा पाहिजे, पंखा. अमक्याच्या घरी एसी आहे, मग आपल्या घरी एसी पाहिजे. चालला वाढत. बघ आता बाजूवाल्यानं 4 व्हीलर घेतली, आपणही 4 व्हीलर घेतलीच पाहिजे. बघ तिथे नाही थांबत, कारण बाजूवाला 4 व्हीलरवर थांबला, मग याची नजर हे दुसऱ्या चांगल्या गाडीवर जाते. 5-6 लाखाची गाडी सोडून इनोवासारखी गाडी आपल्याला मिळाली पाहिजे, कारण ते त्याच्याजवळ आहे. बघ तो त्या 40-50 लाखाच्या गाडीकडे जातो. म्हणजे एकामधून दुसऱ्याची अपेक्षा वाढत वाढत जाते. ती हाव संपत नाही, संपतच नाही. एक पूर्ण झाली का दुसरी, दुसरी पूर्ण झाली का तिसरी, एकामधून एक, एकामधून एक, अशा वाढत वाढत जातात बावली. आणि त्यामुळे शेवटी ही जी आशा आहे, ही आशा नाश करू शकते. आशा तसं दोन्ही प्रकारे सहाय्य करते आपल्याला. हो आपण तेव्हा द्वेष, मत्सर जर असेल तर लोभ असतोच. आणि लोभ हा दुःखाचं कारण बनते. आणि दुसऱ्याकडून ओरबळून घेण्याची जर आशा असेल तर त्यामुळे तर दुःख होतेच होते. त्यामुळे विनाश हा अटळ असतो. नाश झाल्याशिवाय राहत नाही. पूर्ण जीवनाचाच नाश त्यामध्ये होऊ शकतो. याचं उदाहरण द्यायचं झालं, दुसऱ्यासारखं बनण्याचा प्रयत्न कधीच करू नये. स्वतः जशावर तसे राहा. एक सहज म्हणून छोटीशी गोष्ट आपल्याला पाहता येईल. कावळा गरुडाकडे पाहायचा आणि त्याला वाटायचं की गरुडाला सर्व लोक मान देतात, हा खूप उंच उडू शकतो, मलाही दणकट पंख आहेत, चोच आहे त्याच्यासारखी, मी सुद्धा उडू शकतो
आणि बी सुद्धा गरुडच आहे. पण कोणता गरुड? काळा गरुड आहे. आता कावळा बघ स्वतःला गरुड समजायला लागतो, गप्पा भरायला लागतो आणि खूप मोठा समजतो, उंच उंच भरायला घेतो आणि जमिनीवर पडलेलं बास असेल त्याच्यावर झेपा घेतो. परंतु तो पाहतो की गरुड असं काही करत नाही. गरुड सापासारख्या प्राण्यांवर झेप घेतो. कावळाही तसंच करतो बघ. गरुडाचा हव्यास पाहून, गरुडाची ती झेप पाहून हा सुद्धा एक त्याला मोठा साप दिसतो, त्या सापावर झेप घेतो आणि जशी झेप घेतो तसं काय झालं असेल माहिती आहे भावली तुम्हाला? कावळ्याचा सर्वनाश होतो. साप त्याला पकडतो कावळ्याला आणि खाऊन टाकतो. तेव्हा दुसऱ्यासारखं बनण्याचा प्रयत्न कधीही करू नका. स्वतःच्या कुवत जी आहे ती कुवत ओळखायची. निसर्गानं आपल्याला काय दिलेलं आहे ते पूर्णपणे बाहेर आणायचं. निसर्गापासून जे मिळालं ते बाहेर आणायचं. पात्रता जी आहे त्या पात्रतेनुसार प्रत्येकाला मिळत असते. तेव्हा दुसऱ्याचं पाहून असं काही धाडस करू नये. आपल्याला काय जमते ते करणं महत्वाचं आहे माऊली. दुसऱ्यासारखं वागू नये, करू नये. आता आशा, महाराजांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की आशा पुढे नाश सिद्ध करी. आशा दोन्ही प्रकारे कार्य करते. एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की होप इज एनर्जी टू लिव्ह. आशा ही जगण्यासाठी ऊर्जा प्रदान करते, जगण्याची ऊर्जा असते. आशा जर नसली तर आपण काही करू का? नाही, शेतही पेरणार नाही. पाऊस येत नसतो, वरून ऊन तपत असते. एक पाऊस पडून गेला की शेतकरी पेरणं करतो. कशाच्या भरोशावर? आशेच्या भरोशावर प्रयत्न करावा लागतो. आशा आणि विश्वास असतो मनामध्ये की पाऊस येईलच, आज नाही आला 2 दिवसात तोपर्यंत माझं पेरणं होऊन जाते. ही आशा, ही चांगल्याची आशा आहे, अपेक्षा. आणि आशा म्हणजे भविष्याबद्दलची सकारात्मक भावना, अपेक्षा. आशा म्हणजे दुसरं काय हो? भविष्याबद्दलची सकारात्मक भावना, अपेक्षा, इच्छा, यालाच आपण आशा म्हणतो. संकट काळातही चांगलं होईल हा विश्वास, जगण्याची प्रेरणा देणारी सकारात्मक ऊर्जा म्हणजे आशा. जगण्याची प्रेरणा देणारी सकारात्मक ऊर्जा म्हणजे आशा. आशा ही प्रगतीचा पाया, आशा ही प्रगतीचा पाया. बघ, तरी तुकाराम महाराज का म्हणतात की आशा पुढे नाश सिद्ध करी किंवा सिद्ध करी? याचं कारण, परंतु ही आशा, या आशेचं रूपांतर जेव्हा अति अपेक्षा, मोह, आसक्तीमध्ये होतो, पुढे जाऊन काय होते? ही जी आशा आहे, या आशेचं रूपांतर पुढे अति अपेक्षा, मोह आणि आसक्तीमध्ये होते. आणि त्यावेळेला मात्र आशा ही मानवी दुःखाचं कारण होऊ शकते माऊली. त्यावेळेला आशा मानवी दुःखाचं कारण होऊ शकते. जे आशा योग्य आहे, जगण्याची ऊर्जा आहे, परंतु जेव्हा अति अपेक्षा, मोह, लोभ, आसक्ती यामध्ये रूपांतरित होते, तेव्हा मात्र ते मानवी दुःखाचं कारण बनते. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे, ॲक्सेप्ट एव्हरीथिंग, एक्सपेक्ट नथिंग. एक्सपेक्ट नथिंग. तेव्हा अशी ही आशा काय होते जर अति आशा केली तर? सर्वात महत्वाचं म्हणजे आपण बऱ्याच वेळा अति अपेक्षा करतो दुसऱ्याकडून, आणि अति अपेक्षा केल्यावर त्या अपेक्षा पूर्ण होत नाही. अपेक्षा भंगाचं दुःख होते. म्हणजे आशेची काय झाली? निराशा. अपेक्षा करायच्या स्वतःकडून करा, इतरांकडून अपेक्षा करून फायदा नाही, कारण त्या पूर्ण होण्याची गॅरंटी नसते. आणि अति अपेक्षा जर केली, योग्य त्या अपेक्षा केल्या ठीक आहे, परंतु अति अपेक्षा केली, त्या पूर्ण झाल्या नाही, दुःख होते, दुःखाचं कारण बनते. त्यानंतर दुसरं आशेच्या बद्दल आपल्याला सांगता येते, बऱ्याच वेळा आशा जी आहे ही इतरांकडून काही मिळण्याची आशा मनामध्ये असते. सतत
आशा असते की कोणाकडून काहीतरी मिळेल आणि मिळत राहते, एखाद्याकडून सतत मिळते एखाद्याला. परंतु त्यामुळे माणूस हा मानसिकदृष्ट्या अपंग होतो, मानसिकदृष्ट्या परावलंबी होतो. तो दुसऱ्यावर अवलंबून राहतो नेहमीसाठी. दूर कशाला? आपलं मानसिकदृष्ट्या परावलंबित्व प्रत्येकाचंच सांगता येईल. पूर्वी मोठमोठ्या बेरजा, गुणाकार, भागाकार अगदी सहज आपण तोंडी करायचो, तुम्ही मी सर्वच. परंतु आजकाल कॅल्क्युलेटरचा शोध जेव्हापासून लागला, कॅल्क्युलेटर आले, आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आला आणि त्यामध्ये कॅल्क्युलेटर आहे, तेव्हापासून आपल्याला साध्या बेरजा, वजाबाक्या, गुणाकार, भागाकार ह्या येत नाहीत. खोटं आहे का भाऊ? तोंडी येत नाहीत. अर्थात काही लोकांना येतात, सर्वांच्या बाबतीत नाही म्हणणार मी. परंतु बऱ्याच वेळा आपण त्या कॅल्क्युलेटरवर अवलंबून राहतो. कॅल्क्युलेटर नसलो तर आपल्याला ते गुणाकार, भागाकार, बेरजा, वजाबाकी करायला प्रॉब्लेम जातात, समस्या निर्माण होतात. ही झाली मानसिक गुलामगिरी. कोणाची? त्या मशीनची. त्याच्यावर आपण अवलंबून राहतो. हो, एवढंच काय, हे इलेक्ट्रिसिटी यावर सर्वच आहे. आपण तर याचे गुलाम बनलेलंच आहोत. एनर्जी जर नसली तर आपलं काहीच होत नाही. हे जे इलेक्ट्रिकल एनर्जी, तेव्हा मानव जो आहे सतत मिळण्याची आशा जर असली तर मानसिकदृष्ट्या गुलाम होतो, परावलंबी होतो की आपल्याला कोणाकडून काहीतरी मिळते. मग आपल्याला करण्याची काय गरज आहे? दुसरेच आपल्याला देत असतील, समजा मोफत अन्न मिळते, मग मोफत अन्नाचीच आशा आहे. स्वतः मिळवण्याचा प्रयत्न करेल का? नाही. तेव्हा अशी आशाही वाढत जाते, ती कमी होत नाही. आता हे झालं सरकारकडून मिळण्याचं. एखाद्याला दुसऱ्याकडून प्रत्येक वेळेला काही ना काही मिळत असते. मग प्रत्येक वेळेला अशी मदत मिळेलच याची काही गॅरंटी आहे का? नाही भाऊ. आणि म्हणून परावलंबी होऊ नये, अति अपेक्षा, अति आशा करू नये. दुसरं, भौतिक गोष्टीची अपेक्षा, पैसा, प्रतिष्ठा, याची जी आस आहे, याची जी आशा आहे, ही कधीच न संपणारी आहे. कधीच न संपणारी. ती सतत वाढत जाते, कमी होत नाही. एक पूर्ण झाली की त्याबद्दल दुसरी निर्माण होते. आशा कधीच संपत नाही. एकाच्या पोटी दुसरी जन्म घेते आणि दुसऱ्याच्या पोटी तिसरी जन्म घेते आणि त्यामुळे असंतोष निर्माण होतो. जीवनामधलं समाधान जे आहे ते समाधान निघून जाते. शांतता मिळणं मुश्किल होते. शांततेनं झोप लागत नाही. आणि मत्सर जर समजा मनामध्ये असेल तर मत्सरामुळे मग दुसऱ्याकडे जे आहे ते ओरबळून घेण्याची इच्छा निर्माण होते किंवा त्याचं चांगलं का झालं ह्या वाईट विचारसुद्धा एखाद्याच्या मनामध्ये सतत चालू असतात. मत्सरी व्यक्तीच्या जे अतिशय वाईट असं आहे कृत्य, तेव्हा हे टाळलं पाहिजे माऊली. आणि अशी आशा जर असेल तर ते दुःखाचं कारण बनते. ध्येयाची आशा चांगली आहे, परंतु अति लोभ, अति अपेक्षा इतरांकडून करणं हे मात्र चुकीचं आहे. त्या आशेमुळे काय होतो? शुद्ध नाश होतो. जीवनाचा विनाश ओढवून घेऊ शकतो आपण. म्हणून आशा हे दुधारी शस्त्रासारखी जीवन जगण्याची ऊर्जा आहे, परंतु अमंगळाची आशा वाईटच आहे. ती जीवनाचा नाश केल्याशिवाय राहत नाही. तिसऱ्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात पाहूया. अधिक फळाशी कोठे पावे शके, वासनेची भिकेवरी चाली. अधिक फळाशी कोठे पावू शके, वासनेची भिकेवरी चाली. ज्याची पात्रता पाहिजे तशी नाही, योग्य नाही, कर्म चांगलं नाही, त्याला उत्तम फळ कसं मिळणार आहे माऊली? उत्तम फळ नाही मिळणार त्याला. वासनांत जो आहे तो नेहमी अतृप्त असतो. त्याच्या वासना पूर्णच होत नाहीत. अरे वासना अमर्याद इच्छा पूर्ण करण्यासाठी मग त्याची वाटचाल भिकेकडे होते, भीक मागण्याकडे होते, मागून खाण्याकडे होते. खाण्याकडे पेक्षा मागण्याकडे होते. भिकारी
वृत्ती जी आहे, माणूस भिकारी नाही, त्याची वृत्ती भिकारी असते. भिकारी वृत्ती जी आहे, भिकारी वृत्ती वाढत जाते. मागण्याची, दुसऱ्याकडून मिळवण्याची वृत्ती वाढत जाते. आणि असा माणूस मग समाधानी राहूच शकत नाही. तो शांततेनं जीवन जगू शकत नाही. बावली चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे राजहंस ढोरा नावे, काय तया घ्यावे घेणे अलंकाराचे. तुकाराम महाराज म्हणतात की एखाद्या पशुला राजहंसाचं नाव दिलं. राजहंस अतिशय डौलदार असा पक्षी, ज्याच्यामध्ये काही चांगले गुण आहेत, सद्गुण आहेत. आणि एखाद्या पशुला राजहंसाचं नाव दिलं, त्याला त्या नावाचा काही अर्थ समजेल का? नाही समजणार. त्याला काही त्या नावापासून मिळणार आहे का? नाही मिळणार. काही घेणं देणार नाही त्याला त्या नावाचं, काहीच समजत नाही. कितीही चांगलं नाव त्याचं घेतलं तरी त्याला काही घेणं देणं त्याचं नाही. फार आहे तर त्या नावानं जर आपण आवाज दिला तो ओळखेल, परंतु नावाचा अर्थ त्याला समजेल का? नाही. तो राजहंस होईल का? नाही. कधी कधी आपण म्हणतो नाव सोनूबाई आणि हातात कथलाचा बाळा नाही. मराठीमधली एक म्हण आहे. ते नाव वेगळं असते आणि हातामध्ये मात्र काहीच नसते, म्हणजे प्रत्यक्षात मात्र काही नसते. हे मानवाच्या बाबतीत झालं. तसं जनावराला, पशुला जर राजहंसाचं किंवा कोणतंही चांगलं नाव दिलं ते त्याला समजणार नाही. त्याच्याशी त्याला घेणं देणं नाही. त्याला काहीच करायचं नसते त्या नावाशी. काय तया घ्यावे अलंकाराचे. तसंच पशुला सुवर्ण अलंकार घालून दिले, त्याला सोन्याचे अलंकार घालून दिले, हिऱ्या माणकांनी बढवलं, काही समजदार आहे का त्याला? त्याचं काही बोल आहे का? नाही. एखादा माकड उपाशी आहे, त्याला खायलाच मिळालेलं आहे आणि त्याला तुम्ही हिरे माणक पाचू, त्यानंतर सोन्याचे हार त्याच्या गळ्यामध्ये घातले, त्याच्या हातामध्ये बांधून दिले, काय करणार आहे तो? ते तोडताड करेल, खाता येते काय पाहिजे, चौक पाहिल आणि फेकून देईल. त्याला त्याचा काही उपयोग आहे का? उपयोग नाही. म्हणजे सर्वात महत्वाचं आंतरिक पाहिजे, मनामध्ये ते पाहिजे. बाह्य देखावा, खोटी नावं धारण करून कोणताही फायदा होत नाही. काही लोक स्वतःला एखादं नाव देतात, उपाधी लावून घेतात, ती खोटी असते. लोकही म्हणतात, परंतु तोंडावर म्हणतात आणि मागे गेला की काय भरायचं ते म्हणतात. कधी कधी धाकामुळे मान दिला जातो, बळजबरीनं मान दिला जातो आणि याला वाटते की आपल्याला खरोखरच मानतात, परंतु तसं नाही. लोकांच्या मनामध्ये मात्र खतखत असते की हा मूर्ख माणूस आहे, परंतु याला मान आपल्याला द्यावा लागतो. कारण दुष्टही देवळाचा आहे. मान दिला नाही तर आपला हा काही करू शकेल आणि त्यामुळे काही लोकांना मान मिळत असतो समाजामध्ये, आहे तशी तुम्हाला माहिती आहे. तेव्हा बाह्य देखावा, खोटी नावं धारण केल्यामुळे अंतरंगामध्ये बदल होत नाही. अंतरंग जे आहे तेच राहते. पशुला राजहंस म्हटल्यानं तो राजहंस होत नाही, किंवा त्याला सोन्या नाण्याचे दागिने घालून दिल्यानं तो कसा दिसतो याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही. त्या सोन्या नाण्याच्या दागिन्यानं सुद्धा, त्या दागिन्यांचं त्याला महत्त्व नाही, अलंकारांचं त्याला महत्त्व नाही. त्या स्वतः अंतःकरणातून बदल होणार नाही त्याच्या. आणि म्हणूनच महाराज म्हणतात की जर तुम्हाला चांगला माणूस म्हणून जगायचं असेल, समाधानानं आयुष्य जगायचं असेल, तर अपेक्षा कमी करा, तुमच्या गरजा कमी करा, आहे त्यामध्ये समाधानी राहा, प्रगती करा, परंतु आहे त्यामध्ये समाधान माना. जे आपल्याला मिळते त्यामध्ये समाधान माना. आजचा माणूस पूर्वीच्या राजे रजवाड्यांपेक्षा श्रीमंत आहे, त्याची किंमत मात्र आपल्याला नाही. उदाहरणार्थ पूर्वी राजे रजवाडे, त्याला 2 माणसं ठेवायला लागायची हवा घालायला. कपड्याच्या पडद्याला ते हवा घालायचे.
आज तसा आहे का नाही? अगदी सर्वसाधारण माणूस, गरीब माणूस घरात आला, एक बटन दाबतो, पंखा हवा द्यायला सुरुवात करतो. आहे का नाही राजाच्या पुढे कधी त्याची हवा तयार? राजे रजवाड्यांमध्ये त्या काळामध्ये त्यांना सतत तलवार घेऊन युद्धावर जावं लागायचं. 4-4 महिने घरी नसायचे. हो, 4-4 महिने घरी नसायचे. कधी कधी तर 1-1 वर्ष मोहिमेवर राहायचे राजे, त्यांचं सैन्य. आज तसं आहे का? नाही. आज तसं नाही. सर्वसाधारण माणूसही त्याच्यापेक्षा काही पटीनं सुखी आहे. अन्नधान्य मोठ्या प्रमाणावर पिकते आणि श्रम कमी आहे, मशनरी झाल्या. जेव्हा आहे त्यामध्ये समाधान माना, अजून मिळवण्याचा प्रयत्न जरूर करा, परंतु आहे त्यासाठी कृतज्ञ राहा अगोदर आणि ईश्वराचे आभार माना, प्रभूचे आभार माना की मला चांगलं जीवन मिळालं. हे ईश्वरा, तुझ्यामुळे मला चांगलं जीवन मिळालं, असे धन्यवाद ईश्वराला दे आणि समाधानी राहा. त्यातच आपलं मानवाचं कल्याण आहे. त्या भावनी हा अभंग परत एकदा ऐकूया. मान इच्छितो अपमान पावे, अमंगळ सवे अभाग्याची, एकाची अंगी दुजयाचा वास, आशा पुढे नाश सिद्ध करी, अधिक फळाशी कोठे पावू शके, वासनेची भिकेवरी चाली, तुका म्हणे राजहंस ढोरा नावे, काय तया घ्यावे अलंकाराचे. त्या बावली अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि काही चुकलं असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, माफ करा. रामकृष्ण हरी. बावली जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी.